कार्तिकी झाली, आषाढी झाली, आनंद घेतला महाराज. आणि या विनेचं महत्व, या टाळाचं महत्व वारकऱ्याला विचारावं. महाराज आमचा साज आहे आणि हे आमच्या देवानं आम्हाला दिलेली आभूषण आहे. मला सोन्याचे दागिने कुणी पण घालेलो, आज आम्ही हे दागिना घातला, उद्या मी याच्यापेक्षा चांगला दागिना घालू शकते. परंतु महाराज देवाने आम्हाला सुंदर दागिना दिला. तो दागिना आमच्याकरता टाळ असावा, तो दागिना आमच्याकरता विणा असावा, तो दागिना साठी मृदंग असावा, तो दागिना म्हणजे आमच्यासाठी हार्मोनियम असावा. आमच्या संप्रदायाने दिलेले अलंकार आहेत आमच्याकरता, परंतु ही अलंकार स्वीकारणारी लोक मात्र खूप कमी बघायला मिळतात महाराज. ठीक आहे ना. आज सकाळचंच उदाहरण सांगते की महाराज आज गावागावामध्ये भजन संस्कृती टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आज गल्लोगल्ली कीर्तनकार व्हायला लागले महाराज. ठीक आहे ना. आज कीर्तनकारांचे हरिपाठ काकडा पाठ असो नसो काही माहिती नाही, परंतु तरी कीर्तनकार व्हायला लागले, गायक कीर्तनकार व्हायला लागले, मृदंगाचार्य कीर्तनकार व्हायला लागले, पेटी वाजवणारे कीर्तनकार व्हायला लागले. मी पण त्यातलाच नमुना आहे बरं का. अगदी 100% मी माझं मान्य केलं ना महाराज. आज सगळं चेंज व्हायला लागलं, भजन संस्कृती मात्र टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आज सकाळी घरी पवारवाडीवरून 2 गृहस्थ घरी आले होते महाराज आणि त्यांनी एकच विनवणी केली की ताई तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पवारवाडीमध्ये 4 ते 5 महिला भजन शिकण्याकरता पेटी वाजवण्याकरता उत्सुक आहे, तुम्ही या, तुम्हाला म्हणाल तेवढी फी द्यायला तयार आहे. महाराज तुम्ही मस्त मला बोलवते, परंतु आता मलाच यायला वेळ नाही. ठीक आहे ना. मी माझं कारण सांगितलं, परंतु त्यांची तळमळ मात्र एक होती की गावामधलं भजन टिकलं पाहिजे. भजने गावात भरपूर आहेत. आता सांगितली ती अवस्था नाही बरं का. मी आधीच हात जोडून सांगते, भजने गावात बरेच आहेत, परंतु महाराज ज्याला काही येत नाही ते सुद्धा म्हणते तुला काय येतं. मुद्दा मी गायला लागलो की पेटी चुकीचं वाजवतोय, इकडचा स्वर वाजवतोय, मला गायला नीट येणार, याला पेटीच वाजवायला याला. भाऊ मी तुम्हाला नाही म्हणलं बरं का. महाराज आमच्या भजनी इतकी झाली, भजनाच्यात महाराज आमची कळवंडण भांडणं व्हायला लागली का इकडे पक्ष तिकडे का पक्ष. हे फक्त राजकारणात नाही, आता परमार्थात भजनात कीर्तनकारांच्या सुद्धा राजकारण व्हायला लागले महाराज. ठीक आहे ना. मला सांगायचं एक गादीवरून बोलते महाराज, परंतु आमच्या वारकरी संप्रदायाची धुरा आज जर आमच्या हातामध्ये आहे. माझ्या भगवंतांनी साधू संतांनी जर आम्हाला हे साधन दिले ना महाराज, तर भगवंताचं नाम आपल्या गावातच काय आपल्या आयुष्यामध्ये राहण्याची खूप गरज आहे आज काळाची. म्हणून मला सांगावंसं वाटतं की परमार्थ करत असताना फक्त आपला मीपणा आणि माझंपणा जरा बाजूला राहू द्या, प्रेमाने एकत्र या आणि महाराज ही भजन संस्कृती सोडू नका. हे मी परत सांगते, कारण मी आज स्वतः संगीत अलंकार आहे, PhDचा अभ्यास करते. मोठेपणा म्हणून नाही बरं का, परंतु तरी सुद्धा सकाळी माझ्या मुखातनं गेलेलं वाक्य की दादा आम्ही शिकून मोठे झालो, आज शिकलो म्हणून पाकिट जडजड घ्यायला लागलो. का समाजाला सांगायला लागलो, मेहनत घेतली, अभ्यास करतोय म्हणून मला जिथं आम्ही 500 वर करत होतो तिथं आता 0 वाढायला लागले. हो सरळ बोलते महाराज, 0 वाढायला लागले. हलकी पाकिट होती तिथं आता जड पाकिट मिळायला लागली. भजनाला गेलो की हा जेवला का, बसला का, हा घ्या बाजरीची भाकर, घ्या कालवण. ठीक आहे ना. आज कीर्तनकार झालो की ज्याला गेल्या सुंदर रांगोळी काय, रांगोळीवरती पाठ काय, त्याच्यावर ताट काय, ताटात सुंदर जेवण काय, गेल्या महाराजांचे पाय काय धुतले जात आहेत, काय हळदी कुंकू लावले जाते. महाराज आता ती लायकी देहाची आहे का नाही आपण प्रत्येकाने चेक करायचंय महाराज. ठीक आहे ना. मग तिथं मी असो नाहीतर कुणीही असो, फक्त भूलू नका. साधू संत जर तुम्हाला प्राप्त करायचे असतील ना तर त्याचं साधन चेक करा, त्याची बैठक चेक करा, त्याचं नामस्मरण चालू आहे का हे चेक करा. आज कीर्तनकार म्हणून आज समाजामध्ये असेल, तुम्हाला 1000 वेळा सांगतोय नाम घ्या, पण आधी आम्हाला नामाचा पत्ता आहे का हे मात्र चेक करण्याचा अधिकार तुमच्या लोकांचा आहे महाराज. ठीक आहे ना. अन्यथा समाजामध्ये काय चित्र बोकळले हे मला गाडीवरून सांगायची गरज नाही. आज वारकरी संप्रदाय धोक्यात असल्यासारखीची अवस्था आहे महाराज. ठीक आहे ना. आज आळंदी असू दे, रेहू असू दे, माझ्या साधू संतांचं माझ्या माय बापाचं घर आहे ते महाराज. ठीक आहे ना. आणि आज तिथं वारकरी संप्रदायातनं काहीतरी गोष्टी कानावर याव्यात. महाराज कान बंद करावेसे वाटतंय. सत्य असत्य तर बाजूलाच ठेवा, आम्हाला ते बघायचं पण नाही आणि करायचंही नाही का. आपल्याला मार्ग आहे, आपल्याला आपल्या मार्गाने पुढे जायचे. आधी तुम्ही साधनेत या, स्वतः परमार्थ करा आणि आपल्या सोबत 4 चौघांना सुंदर परमार्थ कसा करता येईल ना याची मायबाप व नियोजन आणि ती भक्ती आपल्याकडे असली पाहिजे. हे मी सांगत नाही, साधू संत सांगतायत. म्हणून महाराज सुंदर आनंदानं पुढे जावा, सुंदर भक्ती करा, देवाच्या नामस्मरणात राहा, प्रेमात राहा. त्यावेळी महाराज हा आनंद कसा असतो, खेळा मांडी गेला बालपणी काही, खेळा मांडी गेला बालपणी काही. Yeah.
घेतला, डोक्यावरती सुंदर तुळस घेतली आणि ही सुंदर पंढरीची वारी चालू झाली. म्हणून महाराज तुकोबाराय सांगतात, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाही उभा भेटीची आवड करा. वारी करा महाराज, करा वारी, करा वारी, आनंद घ्या, जावा, देवाला भेटा, देवाला भेटा, देवाला भेटा. साधू संतांचं म्हणणं. म्हणून नामदेव महाराज सांगतात, आयुष्य परमार्थ आनंद कसा असावा. अभंगाचं तृतीय घेऊ हाती काळ आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे टाळविना घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ कीर्ती. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. विठ्ठल विठ्ठल
चरणामध्ये 5 मिनिटं शेवटची द्या. नामदेव महाराजांनी तुम्हाला मला जे सांगितलं ना महाराज तसं आपलं आयुष्य असावं. आजच्या अभंगामध्ये दुसरं तुम्ही काही श्रवण केलं नाही का, नामाशिवाय आपण काही ऐकलेलं नाही महाराज, ठीक आहे ना. गादीवरून जास्तीत जास्त देव कसा आहे, देवाची भक्ती कशी आहे आणि देवाला आवडण्याकरता महाराज आज देव सुद्धा आमच्या आवडीचा व्हावा याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, सुंदर अशा प्रश्नांची उत्तरं आज आम्हाला या अभंगातून मिळाली. आणि नामदेव महाराजांनी ते सुंदर दृष्टांत तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये दिलेले आहेत महाराज. म्हणून भक्ती इतकी सुंदर असावी, त्या भक्तीचा लोभ माझ्या देवाला सुद्धा झाला पाहिजे. अहो त्या भक्ताची भक्ती बघून देव सुद्धा धरला पाहिजे, अशी आमची भक्ती पाहिजे. आज आम्ही सुंदर ध्यानाला बसलो तर महाराज गॅसवरती आमचं दुधाचं पातेलं असलं तर निम्मे डोळे आमचे दुधाच्या पातेल्याकडे असतात आणि निम्मे हाडपाटात असतात आणि निम्मे ध्यानात असतात. ही आमची भक्ती आहे महाराज, ठीक आहे ना. अहो भक्ती इतकी गोड असावी ना की त्या भक्तीमध्ये आम्हाला तल्लीन होता आलं पाहिजे, आम्हाला डोलायला लावता आलं पाहिजे. आणि अशी भक्ती होती माझ्या संत जनाबाईची, अशी भक्ती होती माझ्या मीरेची आणि अशी भक्ती होती माझ्या राधेची महाराज, ठीक आहे ना. कारण ही भक्ती इतकी श्रेष्ठ आहे ना, मीराबाईने सुद्धा सांगावं ऐसे लागी मेरा हो गई मदन. काय ना महाराज देह मिळाला है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रह गया तो, बेकार वो मुख है जो व्यर्थ बातों. सुंदर असा देह मिळाला महाराज, सुंदर देह मिळाला. आणि हे सुंदर जीवन जगत असताना या मीरेनं सुद्धा जगाला सांगावं महाराज, ठीक आहे ना. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगे. ऐसी लागी मीरा हो गए मगन, मीरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे. ही भक्ती आहे महाराज माझ्या मीरेची, ही भक्ती आहे माझ्या मीरेची महाराज, ठीक आहे ना. और राधा डोळ्याच्या मायबापू आर झाली तर देव सुद्धा विचारायचा अगर राधे अगर अगर राधे अगर राधे अगर राधे राधे अगर अगर राधे अगर राधे तुला पुसित भोगडी तुला
करायला ठेवले ठीक आहे ना. मलाच आमचं आयुष्य असे आईला वाटते बाळानं शांत राहावं, देवालाही वाटते बाळा भक्तानं माझ्या भक्तीमध्ये तल्लीन राहावं, परंतु हा भाव येण्याकरता माझ्या भक्ताचं हृदय साफ असणं अत्यंत गरजेचं आहे महाराज ठीक आहे ना. त्यामुळे चित्त शुद्ध करा, शुद्ध चित्तानं देवाचं भजन करा आणि या शुद्ध चित्तामध्ये देवाला स्थापित करा. त्यावेळी तुकोबऱ्यासारखं तुम्ही सुद्धा सांगाल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या का, कारण ते डोळ्यांनी पाहिलं ज्ञानोबऱ्यासारखं उत्तरामं तुम्हाला देत आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे का, शेवटी आम्हाला पुन्हा उत्तर देता येईल की अरे खऱ्या सुखाची प्राप्ती झाली, कारण खरं सुख आता आमचं कुठे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन स्त्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने, आवडीनं पाहिलं देवा आता आमच्या आयुष्याची धन्यता झाली. म्हणून तू मला सांगता तुका म्हणे धन्य झालो आज विठ्ठला भेटलो. आता देवाचंही दर्शन झालं, आता देवा दुसरा मला काय बघायची आहे गरज आहे का, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं. देव कसा आहे देवाला ओळखा, असा कसा देवाचा देव बाई ठरला, असा कसा देवाचा देव बाई ठरला, असा कसा देवाचा देव बाई सोडायचं नाही. आणि हा देव ज्यावेळी भेटतो ना त्यावेळी ती गोपी पण म्हणते पाहिजे ना पाहिजे ना देवाला बघितलं मैं तो सुध बुध खोले तेरे प्यार सब कुछ भूल गए तेरे संसार प्रीत जगा शरण मेरे मुरली तुझ्या चरणाशी लीन झालो, तुझ्या चरणाशी समर्पित करून घे. हा भाव नामदेव महाराजांचा होता. अजून काय नाव स्मरण करावं. नामदेव महाराज माझ्या अभंगाच्या शेवटच्या चरणावर
बाहेर तुझे लवकर लय झालं तुझं आता मगाच्या पुस्तक झालं 2 मिनिट असो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची मी शतश आभार व्यक्त करते. सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे आज सध्यातला पहिला दिवस, परंतु पहिल्या दिवशी सुद्धा खूप आनंद घेता आला. आता इथून पुढचे दिवस कदाचित माझी हजेरी नाही, परंतु पहिल्या दिवसात सुद्धा मला ते वातावरण, तो आनंद मिळाला. तुम्ही खूप सुंदर चेहऱ्यानं माझ्या समोर बसल्या बरं का. अति सुंदर टवटवीत चेहऱ्यावर शेवटपर्यंत राहिले. महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, ही सगळी बाळ गोपाल मंडळ. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांकरता बरं. अजिबात तुम्ही फेमिनिन नाहीत, अजून टवटवीत आहे, सुंदर आहेत आणि श्रवण श्रोता हा असा असावा, ठीक आहे ना. त्यामुळे वक्त्याला सुद्धा आनंद येत असतो. सुंदर अशी सर्व गायनाचार्य मंडळी, आमच्या रविदास महाराज असतील, आमचे अविनाश तात्या असतील, एकम काका असतील, विनेकरी बाबा असतील आणि सगळे टाळकरी, अगदी तरुण टाळकरी मंडळ आहे बरं का. एकदा आमच्या टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ. इथे ही मुलं पाहिजे होती की जरा त्यांच्यापेक्षा आणखी छोटी मुलं टाळायला उभे राहिले बरं का, परंतु टाळाचा जोर मात्र कमी नाही. सुंदर असं त्यांनी टाळाची साथ दिली. आमचे चौकार महाराज एकदा जोरदार टाळ त्यांच्यासाठी बरं का. पिंगळाला सुंदर असं त्यांनी आनंद घेतला, पिंगळा केला त्याने, ठीक आहे ना. आनंद आला, खूप सुंदर आहे. आमचे पोपट महाराज असतील, अशोक भाऊ असतील, ही सगळी मंडळी महाराज माझी प्रेमाची आणि माझ्या वडिला समान असणारी सगळी मंडळी. पुढे बसलेल्या सर्व श्रोता वर्ग असतील. हरी काका ना भजनाला आले, मी लहान होते यांच्या एवढी असायचे. मगाशी मला तुमची आठवण आली, पण मला पटकन नाव तुमचं घेता आलं नाही हो, की जर घरनं परवानगी मिळाली तर. परंतु असं त्या काकू असलं तर माफ करा बरं का. काकूला इथं त्यांना घरी जाऊ आहे का. काकू मला माहिती नाही तुम्ही त्यांना किती वर्णन टाकता, परंतु लहानपणापासून ऐकते काकांवरनं घरी काहीतरी असतंय. जाऊ नका म्हणलं की काकांचं धाडच नाही वाजलं तर बसायचं, परंतु असते जोडीने कीर्तनाला बसले. किती छान बरं, एकदा जोरदार त्या जोडीसाठी. वा वा वा. मी ऐकत होते, परंतु आपलीच माणसं आहेत, वाईट वाटून घेऊ नका. तुमचीच पोरगी आनंदानं हा जोक म्हणून समजून जा, नाही तर काही जणांना राग येतो. माईकवर पोरगी बोलली, माझा अपमान केला. अपमान हा सगळा सोडायचे, कारण मी सुद्धा सगळं बाहेर सोडून इथं उभा राहिले बरं का. कारण आज आपण नाम ऐकलंय, आपला नाम, आपला अहंकार, मीपणा सगळं बाजूला ठेवायचा आणि तो परमार्थ काय वेगळा आनंद देत असतो. महान सत्ता, प्रसिद्धी महाराज कोणाला मिळत नाही, भरपूर मिळतं, पण ते जागेवर राहतं. शेवटी साता संबंधाच्या पलीकडे जरी नाव झालं तरी पुढं काय काही नाही, देह इथंच आणि मागं नुसतं हा बरं होता गेला जायचं होतं मैत्रीला, पण पोचता नाही आले हो का, गाडीच मिळाली नाही, पाऊस धो चालला होता, मस्त प्रेमात नाही, परंतु अंत्ययात्रेला सुद्धा पोहोचू शकला नाही, जवळचा असून सुद्धा. ही सत्य परिस्थिती आहे महाराजांची, ठीक आहे ना. त्यामुळे नामात राहा, भजनात राहा, प्रेमात राहा, आई वडिलांची सेवा करा. आणि ज्याला आई वडिलांचं महत्व कळालं, महाराज त्याला देवाकडे सुद्धा जायची गरज नाही. म्हणून गुरु चरणामध्ये जो लीन राहतो, गुरु चरणी ठेविता भाव, आपे आप भेटे देव. आणि हा गुरु आपल्या आई वडिलांच्या रूपात घरात आहे. अजून वेगळा परमार्थ काय करायचं महाराज. म्हणून आनंदी राहा, सुखी राहा. तुमच्या घरामध्ये आनंद नांदायचा असेल तर परमार्थाची गरज आहे, हे मी सांगत नाही, साधू संतांचं वाक्य आहे महाराज, ठीक आहे ना. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असं मंडप, सुंदर असं नियोजन, सुंदर असं जेवण, सुंदर असं सौजन्य. अजून कोण राहिले नाहीतर पुन्हा आणखी काहीतरी नको, कारण आता मी जाणार आहे, पुन्हा माघारी येणार नाही. उद्या अजिबात कोणी चर्चा करायची नाही हो माघारी. हा, काय जेवढं लक्षात राहिले तेवढी चांगली चर्चा उद्या करायची. चर्चा आत्ता नाही होणार, उद्या सकाळ पारावरती बसून बघा चर्चा होईल, ठीक आहे ना. रात्री पुरगी लय बोलत होती, हा ठीक आहे, पण चालेल, गाणं मात्र बरं होतं. कळलं किती कुणाला काय मला माहिती नाही, परंतु असं तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद हाच काफी आहे. कारण सांगवी हे माझ्या विसापूर सारखं गाव आहे. असाच प्रेम असू द्या, असाच लोभ असू द्या, असाच आशीर्वाद असू द्या. आणि एका सातारा जिल्ह्यातनं एक महिला कीर्तनकार म्हणून तुम्ही माझं नाव निवडलं. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे शतश आभार व्यक्त करते आणि मी माझ्या सेवेला इथंच पूर्ण विराम देते. तुकार